ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतात ते मनोगत या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते माननीय श्री नितीनजी गडकरी यांना, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया, ज्यांनी भारताला विकासाच्या आणि प्रगतीच्या महामार्गावर गतिमान ठेवले आहे असे आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. बुलढाण्याचे खासदार आणि संसदेतील माझे सहकारी आदरणीय प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार श्री वसंत खंडेलवाल, आमदार श्री आकाश फुंडकर, आमदार श्री संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, या मलकापूरचे आमदार राजेश एकड़े, माजी आमदार चैनसुख संचेती, आदरणीय प्रमोद डोरले, कुठलं नाव सुटलं, कुठेचं नाव सुटलं, आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार श्री कुठे, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि भगिनींना, आजच्या या रस्त्याचं उद्घाटन होत असताना गेल्या 10 वर्षाच्या या रस्त्याच्या इतिहासावर एक पुस्तक लिहित आहे. पहिल्यांदा मी जेव्हा मंत्री झालो 2014 साली हा रस्ता LNT कडे होता. नंतर LNT निघून गेली, त्यानंतर ILFSला मिळाला. मग ILFSचं दिवाळं पिटलं, त्यांनी अर्धवट काम सोडलं आणि येता जाता सगळे आमदार खासदार माझ्याकडे तक्रार करत होते. सगळे कामं रद्द करणं, कोर्टात जाणं, लँड ॲक्विशन करणं, फॉरेस्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स करणं, याच्या अनेक अडचणी होत्या. पण या सगळ्या अडचणीवर मात करून आज या रस्त्याचं लोकार्पण होतं आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज सकाळी जेव्हा मी नागपूरहून निघालो तेव्हा अमरावतीपर्यंत आलो आणि हेलिकॉप्टरमधून मी पायलटला सांगितलं की मला अमरावतीपासून या रस्त्याच्या मार्गाने मला पुढे ने, म्हणजे मला पूर्ण रस्ता बघता येईल. आणि हा रस्ता बघत आल्यानंतर मी खामगावच्या नंतर त्या कॉर्नरनंतर एक PWDचं गेस्ट हाऊस लागतं, तिथे पण मी राहिलो आणि खामगाववरून स्कूटरने, चेनुभाऊला माहिती असेल, अनेक वेळा मलकापूरला आलो आहे. त्यामुळे आज या रस्ता बघताना सगळं चित्रच बदललं. जुना रस्ता आणि नांदुऱ्यातला रस्ता कसा होता, मलकापूरमधला कसा होता, म्हणजे त्यावेळी आमच्यावेळी मलकापूर म्हणजे नाल्यांमधून नेहमी पाणी वरतून वाहत राहायचं, केवळ पावसाळ्यात नाही इतर वेळेही पण. पण आज मला हा रस्ता एवढा चांगला दिसला की मी लगेच म्हटलं की किती छान झाला रस्ता हा. आणि म्हणून आज खामगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, चिखली आणि आता जळगाव जिल्ह्यातला भाग म्हणजे रक्षाताई खडसेंच्या मतदारसंघात पुढेही पण आज हा रस्ता चांगला झाला, याचा मला अतिशय आनंद आहे. याचं 97% काम पूर्ण झालेलं आहे. कोणीही कॉन्ट्रॅक्टर टोल वसूल करणार नाही आहे. काही वर्तमानपत्रात उलट्या सुलट्या बातम्या छापून आल्या असं मी ऐकलं. 100% काम झाल्यानंतर तो काही टोल तसं 75% झाल्यावर सुरू होतो, पण हा NHAI घेणार आहे. आणि मी घाईने याकरता आलो की 97% काम पूर्ण झालं, त्यामुळे तसा रस्त्याचं उद्घाटन करत असताना हे 3% कामही पूर्ण होणार होतं. पण पावसाळ्याच्यामुळे काही कामाची अडचण झाली, पण येत्या महिन्याभरात 100% काम पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. ही सगळी कामं जी झाली, मी परवा खामगावमध्ये होतो आणि खामगावमध्ये देखील आतलाही रस्ता झाला. भाऊसाहेबांनी अतिशय आग्रह करून मला त्यावेळी आग्रह केला होता, खामगावच्या आतलाही रस्ता झाला. आणि त्यानंतर आता खामगावचा हा सगळा अकोला, शेगावला जायचा रस्ता हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि मला असं वाटतं की या रस्त्यामुळे नक्कीच या जिल्ह्याच्या विकासामध्ये नवी दिशा मिळेल.
एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा रस्ता जो आहे हा इथून जवळपास नागपूर, रायपूर, अमरावती, अकोला, खामगाव, जळगाव, धुळे आणि सुरतला जुळला जाणार आहे. म्हणजे आपण गुजरातपर्यंत या रस्त्याने आता जाऊ शकू. 4 लेनमुळे जवळपास 3.5 तासाची बचत होईल आणि शेगावसारखं धार्मिक स्थळ, लोणारसारखं पर्यटन स्थळ याला कनेक्टिव्हिटी मिळेल. या रस्त्यामुळे उद्योग व्यापाराकरताही विशेष रूपाने याचा फायदा होईल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्यावेळी 2014मध्ये मी मंत्री झालो त्यावेळी फक्त 81 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आणि 2014 नंतर 353.53 किलोमीटर, म्हणजे आज एकंदर NHची लांबी 434.50 किलोमीटर, म्हणजे जवळपास 5 पटीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग वाढलेला आहे. 9 वर्षामधली ही वाढ जवळपास 5 पट आहे. यामध्ये एकूण 16 कामं मंजूर झाली 539 किलोमीटरची, 4,786 कोटी रुपयाची. 11 कामं 403 किलोमीटर, 4,278 कोटी पूर्ण झालेली आहे. प्रगतीमध्ये 4 कामं आहे 136 किलोमीटरची, 473 कोटीची. आणि आता एका पुलाची निविदा निघालेली आहे. एक गोष्ट मला याचं दुःख आहे की बुलढाणा जिल्ह्यातल्या आमदारांनी, खासदारांनी लक्ष द्या. मी स्वतः शिंगणे साहेबांना पर्सनल देऊळगावजवळ एक पूल होता आणि फॉरेस्टच्या क्लिअरन्स करता मी खूप प्रयत्न केले, क्लिअर झाला नाही. शेवटी तो डिस्कॉप करायला लागला. मी शिंगणे साहेबांना मंत्री असताना 2दा-3दा फोन केले, आमदारांना फोन केले, खासदारांना फोन केले आणि आता कलेक्टर गेले, पण इथले जिल्हाधिकारी आणि अधिकारी काही लँड ॲक्विजिशनकडे लक्ष देत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता या पुलाचा फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालेला आहे आणि त्या पुलाचं टेंडर झालं आणि त्यामुळे त्याचंही काम आता लवकरच सुरू होईल. CRFमध्ये 25 कामं 93 किलोमीटरची 145 कोटीची मंजूर झाली. 13 कामं 55 किलोमीटर लांबीची 54 कोटीची रुपयाची पूर्ण झाली. 6 कामं 31 किलोमीटरची 40 कोटीची प्रगतिशील आहे आणि 6 कामं ज्याची लांबी 7 किलोमीटर 51 कोटी रुपये ते टेंडरमध्ये आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या दृष्टीने आता फारशी काही कामं राहिलेली नाही आहेत. बुलढाणा जिल्ह्यातला अमरावती चिखलीमधला हा शेळत ते नांदुरा हे 4 पदरीकरण 45 किलोमीटर 820 कोटी रुपये. खामगाव शहरातलं 1 टाईम इम्प्रूव्हमेंट जवळपास 75 कोटी रुपये. अमरावती चिखलीमधला नांदुरा ते चिखली याचं 45 किलोमीटर 801 कोटी रुपये. असे एकंदर NHआयनी 1700 कोटी रुपयाची ही कामं 403 किलोमीटरची जवळपास पूर्ण झालेली आहे. चिखली खामगाव हा जवळपास 56.10 किलोमीटर 550 कोटी रुपये. चिखली ते टाकरखेड भागिले राष्ट्रीय महामार्ग हा 40 किलोमीटर 400 कोटी रुपये. मेहकर ते चिखली हा 40 किलोमीटर 323 कोटी रुपये. टाकरखेड भागिले ते जालना 4 लेन हा 41 किलोमीटर 417.90 कोटी रुपये. आणि खामगाव शेगाव राष्ट्रीय महामार्ग 22.8 हा 203 कोटी रुपये 204 कोटी रुपये. असं एकूण 200 किलोमीटर 2000 कोटी रुपयाची कामंही पण पूर्ण झालेली आहे. जे MSRDCला कामं दिली NHआयनी त्यात मेहकर अजिसपूर हा 36 किलोमीटर 233 कोटी रुपये. खामगाव देऊळगाव साकर्शा 36 किलोमीटर 250 कोटी रुपये. आणि देऊळगाव साकर्शा ते मेहकर 36 किलोमीटर 220 कोटी रुपये. असे 702 कोटी रुपयाची 107.61 किलोमीटर ही पण कामं MSRDCने पूर्ण केलेली आहे. NHआयनी जे कामं प्रगतीत आहेत त्यामध्ये नांदुरा शहरातील 1 टाईम इम्प्रूव्हमेंट हीची किंमत 8.6 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. आता आमदार साहेब म्हणाले की जागा अजून आहे वाढवायची, जरा आसटी ये देख लो एक बार, अगर जगह होगी तो रोड बड़ा कर दो. NHPWD बुलढाणा खामगाव हा 47.5 किलोमीटर. नंतर धाड भोकरदन 54.5 किलोमीटर 240.7 कोटी रुपये.
याच्यातलं पहिलं काम जे बुलढाणा खामगाव आहे ते प्रगतीपथावर आहे. धाड ते भोकरदन 70% काम प्रगत झालेलं आहे आणि चिखली ते धाड हे 28 किलोमीटर 151 कोटी रुपयाचं 90% पूर्ण झालेलं आहे. खामगाव चिखली रस्त्यावर पेठ जवळील पैनगंगा नदीवरील मोठा पूल याच्याकरता फॉरेस्टने क्लिअरन्स देण्याकरता 4 वर्ष लावली. शेवटी तो डिस्कोप करावा लागला. आत्ता क्लिअरन्स मिळाला आणि आता तो काम त्याची निविदा निघाली आहे 36 कोटी रुपयाची आणि हेही काम लवकरच पूर्ण होईल. जे प्रस्तावित कामं आहेत 866 कोटी रुपयाची त्याची घोषणा मी करतो आहे. शेगाव ते संग्रामपूर हे 23 किलोमीटरचं काम 381 कोटीचं ॲन्युअल प्लॅनमध्ये घेऊन त्याला मंजुरी देण्याचं काम लवकरात लवकर होईल आणि हे काम सुरू होईल अशी मी घोषणा करतो. संग्रामपूर ते मध्य प्रदेश हे 30 किलोमीटरचं काम आहे. हे 385 कोटी रुपयाचं भूसंपादन आणि फॉरेस्ट क्लिअरन्ससाठी अडकलेलं आहे. थोडं या कामात तुम्ही लक्ष घालून त्याचं ताबडतोब करून द्या म्हणजे हेही पण काम आपण लगेच सुरू करू. जळगाव जामोद ते नांदुरावरील आरोबी हे खूप दिवसापासून अडकलेलं आहे. आता आमदार साहेब म्हणाले की तिथे अंडरपास पाहिजे. काही लोकांनी पुलाची मांडणी केली आहे. पुलाचं डिझाईन पूर्ण झालं आहे. महारेलला ते DPR तयार झाला असून ॲन्युअल प्लॅनमधून त्याचंही काम लवकरच सुरू करण्यात येईल. आणि आमदार साहेब म्हणतात तर अंडरपास देखील त्या ठिकाणी करायची आवश्यकतेचा अभ्यास करून तो करता आला तर तोही रोडचं काम नक्की आम्ही करून देऊ. आता हे पुलाचं काम झाल्यावर तुम्ही मागणी करणारा फक्त एकच काम राहिलं आहे आणि ते म्हणजे मलकापूर ते बुलढाणा. या कामाकरता मी 1200 कोटी रुपये देऊन हे काम 4 लेन रस्ता करायला तयार आहे. माझ्याकडनं काही अडचण नाही आहे. पण या रस्त्यामध्ये अडचण अशी आहे की महाराष्ट्र सरकारने PWD तर्फे हा रस्ता BOTवर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कंपनीला काहीतरी दिलेला आहे आणि त्यांची मुदत 32 सालापर्यंत आहे. तर मी प्रतापरावांना सगळ्या आमदारांना विनंती करतो की त्यांनी एकदा बांधकाम मंत्र्यांना चव्हाण साहेबांना विनंती करा. मी पण सांगतो त्याची काही 130 कोटी रुपये काहीतरी किंमत आहे. ते त्यांना नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढून ती जर किंमत वापस केली आणि ते विड्रॉ झाले तर माझ्याकडे हँडओव्हर करा. मी लगेच भूमिपूजन करून 1200 कोटी रुपये खर्च करून तुम्हाला बुलढाणा ते मलकापूर हा रस्ता चांगला करून देईल. तो आपोआप चिखलीपर्यंत जाईल. तो पूर्ण करून देईल. त्यामुळे तुम्ही एवढं फक्त एकदा जर झालं तर नक्की हा रस्ता पूर्ण होईल. बाकी मला नाही वाटत आता की आता यांच्याजवळ काही कामं उरली आहे. कारण एवढी पत्र यायची ती सगळी याच कामाची येत होती. आता हे काय, आता हे कामं संपले तर जे कामं माझ्या अधिकारात येत नाही त्याची पत्र देता तुम्ही. आता जी राज्य मार्गाची आहेत ज्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, मी तुमचे 5 पट हायवे केले. आता बाकीची कामं तुम्ही महाराष्ट्र सरकारकडनं करून घ्या. मी नेहमी लोकांना म्हणतो अरे सूट मी शिवून देईन. टाय आणि अंडरपॅन्ट आणि बनियन तर कमीत कमी महाराष्ट्र सरकारकडनं शिवून घ्या. जोळे पण मी घेऊन देईन पण तुम्ही मोजे तर त्यांच्याकडनं घ्या. पण महाराष्ट्र सरकारही आपलं आहे, भारत सरकारही आपलं आहे. या देशाचा विकास झाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि बुलढाणा विशेषतः बुलढाणा जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध झाला. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या 5 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या आत्महत्याचं खरं कारण जर काही असेल तर या आत्महत्यांकरता जलसंवर्धन, पाणी, इरिगेशन ही सगळ्यात मोठी समस्या होती. आत्ता या ठिकाणी चेनूभाऊंनी सांगितलं की मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा मी जिगाव धरणाकरता 6000 कोटी रुपये भारत सरकारकडनं दिले. कारण हा
हे जर धरण पूर्ण झालं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. आत्ताच मी विचारलं तेव्हा मला कळलं की 65% धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जर बुलढाणा जिल्ह्याचा विकास करायचा असेल ते एकच याचं यार्डस्टिक आहे आणि ती म्हणजे या जिल्ह्यातलं सिंचन हे 70% वरती झालं पाहिजे. सिंचन केवळ आपण मोठे धरणं आणि प्रकल्प बांधून नाही तर नदी नाल्यांचं खोलीकरण केलं पाहिजे, तलावांचं खोलीकरण केलं पाहिजे, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. आणि आज मी अजून आपल्या सगळ्या आमदार खासदारांना विनंती करीन की मी माझ्या शेतीवर 3 विहिरी होत्या, एक तास पंप चालायचा. मी माझ्या शेतीच्या बाजूचे सगळे नाले आणि नदी खोल केली. आता माझ्याकडे 24 तास पाणी आहे आणि 7.5 हॉर्स पॉवरचं सोलर पंप 3 ठिकाणी लावले आहेत आणि सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी उपलब्ध आहे. आणि माझ्याकडे 35 एकर आता ऊस लावलेला आहे, ज्याचा प्रतापराव तुम्ही उल्लेख करत होता. या ठिकाणी मला आनंद आहे की आमच्या भागामध्ये आम्ही द्रोण आणलं आणि आपण एका एकरामध्ये 4 पोते ऊसाकरता युरिया टाकतो. पण आता भारत सरकारने नॅनो युरिया तयार केलेला आहे. आम्ही 3000 एकरमध्ये याच 1 एकरात 4 पोते युरिया द्यायच्याऐवजी नॅनो युरिया द्रोणनी स्प्रे केला आणि द्रोणनी स्प्रे केल्यानंतर तो युरिया जर आपण फेकला युरिया तर 75% वेस्ट होतो आणि 25% प्लांटला जातो. पण द्रोणनी जर युरिया स्प्रे केला तर 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. माझ्याकडे स्वतः जवळपास यावर्षी 80 टनाचं ॲव्हरेज ऊसाचं मिळालं एकरी. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जसं मळणी यंत्र प्रत्येक गावामध्ये आहे, ट्रॅक्टर आहे, तसं प्रतापराव आणि रक्षाताई आता आपण योजना प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे आणि प्रधानमंत्र्यांनी परवा घोषित केला आहे की महिला बचत गटांना ते द्रोण देणार आहे. आधी ऑलरेडी आमच्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आम्ही 6000 एकर द्रोणनी स्प्रेइंग केलं. आणि तुम्ही जे आत्ता सांगितलं की बुलढाणा मी जे केसापासून ॲम्युनो ॲसिड तर एवढं लोकप्रिय आहे प्लांट बूस्टर म्हणून की दर महिन्याला 1 ट्रक 2 ट्रक मी तिरुपतीवरून केसं आणतो, ॲम्युनो ॲसिड तयार करतो आणि जे 1000 रुपयाचं आहे ते 200 रुपयात बॉटल शेतकऱ्यांना देतो. एकदा स्प्रे केली की असेच जोराने फुलं येतात आणि फवारा येतो, याचा भरपूर फायदा आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये द्रोणनी ऑर्गॅनिक पेस्टिसाईड, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण जर द्रोणनी स्प्रे केलं तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि खताचे अर्धी खतच फक्त लागेल आणि ऑर्गॅनिक देखील आपण करू शकू. येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे. मी वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही फार्मर प्रोड्यूस करून एक काम करतो. 22 कंटेनर भाजी मी कॅनडा आणि अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. माझी आपल्याला विनंती आहे की बुलढाणा जिल्ह्यात ही भाजी होते. या ठिकाणी IQF प्लॅन्ट लावा. IQF म्हणजे भाजी वर्षभर ताजी राहते. आता त्या आमच्या प्लॅन्टला ऑर्डर मिळाल्या ताज हॉटेलच्या, ते वर्षभर ती भाजी तिथे ठेवायची गोडांमध्ये, ते केव्हाही वापरतात, ताज्या भाजीसारखी ती उपयोगात येते. सरकारची याच्यावर ग्रँट आहे. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि म्हणून आग्रहाने पाण्याचं संवर्धन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कदाचित मी आत्ताच आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्याची फिल्म दाखवली, रस्ते तर लोकांनी पाहिलेच आहे, पण मला या गोष्टीचं थोडंसं मनातून वाईट वाटतं की या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाकरता एवढं मोठं काम झालं, पण त्याची दखल ज्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यात आणि आपल्या लोकांनी घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्यात थोडं आम्ही कमी पडलो. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी कनेक्टिव्हिटी तयार झाली, त्याकरता खूप माती आणि मुरुम लागला.
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी एक स्पेशल नोटिफिकेशन काढलं की नदी नाले खोलीकरण करणं, तलाव खोलीकरण करणं आणि त्यातून माती मुरुम काढणं आणि ते रस्त्यात वापरणं. आणि याप्रमाणे मी आत्ता मला अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठात आम्ही 36 तलाव बांधले. हे वसंत खंडेलवाल इथे आम्ही गेलो त्या तलावाला, तर पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त 400 एकर जमीन इरिगेशन खाली होती, आता 3500 एकर जमीन इरिगेशनमध्ये आली. वेटरनरी बोरगावला 9 तलाव बांधले आणि आता त्यामुळे आजूबाजूला लिंबाचे बगीचे लागले. मध्ये मी दर्यापूरमधल्या खानपान पट्ट्यामध्ये आलो होतो. तिथे प्रयोग सुरू केला की त्यातून आपण खानपान पट्ट्याचं रूपांतर काळ्या मातीत कसं करता येईल. आणि आता मी त्यांना सुचवलं की मी राजस्थानमध्ये बघितलं की खानपान पट्टा जो होता त्या ठिकाणी त्यांनी तलाव बांधले आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे तयार केले. 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली अमेरिकेतल्या इन्व्हेस्टरनी आणि ते आता ते झिंगे हे एक्सपोर्ट करून राहिले आहेत आणि एका एकरामध्ये 50 लाख रुपयाचा फायदा होऊन राहिलेला. विदर्भामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रात काय केलं पाहिजे याचा अभ्यास करून शेतकऱ्याला समृद्ध आणि संपन्न करण्याची आवश्यकता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट जो राबवला बुलढाणा पॅटर्न, त्याची खरं म्हणजे आज फिल्म दाखवायला पाहिजे होती झालेल्या कामाची. ती रस्त्यापेक्षाही महत्त्वाची आहे. या कामात हिवरखेड, उन्नादा, टाकरखेड मुसलमान, शिंदी, हराळी, गणेशपूर रस्त्यालगतच्या अस्तित्वातील तलावांचं खोलीकरण झालं. जलस्तोत्राची साठवण क्षमता वाढवली आणि रस्त्याचंही काम झालं. आम के आम गुठली के दाम, फुकटात झालं आणि या सगळ्या गावात मोठे मोठे तलाव झाले. या खोलीकरणातून जवळपास 117 लाख क्युबिक मीटर माती मुरुम काढण्यात आला. 117 लाख तेवढं पाणी आता साठवलं गेलं आणि 11,752 TCM 1000 क्युबिक मीटर जलसाठा बुलढाणा जिल्ह्यात विनामूल्य तयार झाला. एवढा मोठा बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 132 तलाव, 25 शेततळे आणि 46 नदी नाल्यांचं खोलीकरण झालं. मला विशेष रूपाने तुम्हाला विनंती करायची आहे की याचबरोबर इतरही रस्त्याच्या कामात, इतरही सरकारी कामामध्ये हेच जर काम झालं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक विहिरी 24 तास चालतील. 10 तलावातून 35 ठिकाणी नदीनाल्याचं खोलीकरण करून जो मुरुम काढला त्यातून 3600 TCM जलसाठा विनामूल्य निर्माण झाला. तलाव माटोडा, दहिवाडी, कोलासर, रणथम, नायगाव, अनुरागबाद व झोडगा या गावाच्या मधून उंबर नाला वाहतो. या नाल्यावरील अतिक्रमण हटवून या नाल्याचे 4.5 किलोमीटर लांबीत रुंदीकरण खोलीकरण केले आणि त्यातून काढलेल्या मुरमामुळे 350 TCM एवढा जलसाठा तयार झाला. उंबर नाल्यालगत 17 एकर जागेमध्ये 25 फूट खोल तलाव विना खर्च तयार झाला व त्यामुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या विहिरींना पाणी आलं. माटोंडा या गावी केदार नदीच्या काठावर 4 एकर क्षेत्रात 30 फूट खोलीचा तलाव नव्याने तयार झाला व त्या गावाची पाण्याची समस्या निकाली लागली. पाणी पुरवठा योजना व जलस्तोत्राचे नूतनीकरण झाले. कालासर, रसूलपूर, माटोडा, भुईशिंगा, अनुरागबाद, झोडगा, नायगाव, निंबोळी, रणधम, तांदूळवाडी गावाजवळील नळगंगा नदीवर जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करण्याचे काम प्रगतीत आहे. तिथे 250 TCM एवढा जलसाठा निर्माण होणार आहे. तसेच मूळ तांदूळवाडी, तालसवाडा गावाची पाणी समस्या दूर होईल. हा एक पिकनिक स्पॉटसुद्धा डेव्हलप होऊ शकतो. माझी आपल्याला विनंती आहे की वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात आदर्श आहे. अजिंठा ते बुलढाणा रस्त्यावर धनगर समाजाचे 15,000 लोक उन्हाळ्यात मायग्रेशन व्हायचं. आता ते जात नाहीत कारण त्यांच्या गावात पाणी आलं. आपण एकंदर 15 NHचे प्रोजेक्ट केले 506 किलोमीटरचे आणि जी सॉईल आपण काढली बाहेर ती 117.52 लाख क्युबिक मीटर एवढी माती काढली, ती रस्त्यात वापरली आणि पाण्याचा साठा वाढवला. वॉटर स्टोरेज जे निर्माण केलं
ते 11,752 TCM. नंबर ऑफ वॉटर बॉडीज डिपेंड केल्या टँक 132 नंबर, रिव्हर्स 46 स्पॉट्स, फॉर्म पाऊंड्स 25 शेततलाव आणि नंबर ऑफ विलेज जे बेनिफिटेड आहेत ते 152. 152 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला बुलढाणा जिल्ह्यात आणि शेतकऱ्यांना वेगळ्याने पाणी मिळालं. वॉटर सप्लाय स्कीम 81 याच्यामुळे बेनिफिट झाल्या आणि इन्क्रीज इन इरिगेशन एरिया, इरिगेशन 24%, जे 18% होतं ते 42% झालं. आणि याच्यात जे सेविंग आहे राज्य सरकारचं, याला माझा पैसा खर्च केला असता तर 200 कोटी रुपये लागले असते. हे सगळी कामं फुकट झाली. एवढंच नाही तर माझी विनंती आहे की आपल्या आमदार खासदारांनी इतरही कामातून जर हे केलं तर पाण्याच्या दृष्टीने अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम हे सगळे जिल्हे जर जलसमृद्ध झाले तर या 5ही जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल आणि त्याच्या तरुण मुलाला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी जे काम केलं त्याचा मला पुष्कळ क्रेडिट मिळालं. मला 6 डिलीट्स मिळाल्या. पंजाबराव कृषी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, महात्मा ज्योतिबा फुले राहुरी आणि स्वामी दयानंद तीर्थ, रामानंद तीर्थ नांदेड या 4 महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी ॲग्रिकल्चर सायन्स करता डिलीट दिली. एवढंच नाही तर गलगोटिया युनिव्हर्सिटी उत्तर भारतातली आणि SBM म्हणून तामिळनाडूची मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी पण डिलीट दिली आणि 7वी आता आसाममध्ये मिळणार आहे. पण मला त्यात मी काही डॉक्टर नाव मला लावून नाही घेत. पण यामागे तळमळ ही आहे की आपला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. जसं स्मार्ट शहरं आहेत तशी स्मार्ट खेडी, स्मार्ट विलेजेस तयार झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जर शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आले, शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. विदर्भामधले जेवढे शेतकरी आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीपासून मुक्त झाला पाहिजे. आज आपण प्रधानमंत्री मोदीजींनी हे टार्गेट ठेवलेलं आहे की आपण जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत. आपण सध्या 5व्या नंबरवर आहोत, पण 3ऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे. पण आपल्या कृषी विकासाचा दर GDP ग्रोथमध्ये केवळ 12% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा 22% आहे. सर्व्हिस सेक्टरचा 52 ते 54% आहे. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, जोपर्यंत गावं समृद्ध संपन्न होणार नाही, तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनणार नाही. आम्ही विदर्भात मदर डेअरी आणली. आता नागपूरला 450 कोटी रुपयाचा मदर डेअरीच्या प्लॅनची शुभारंभ होतो आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं विदर्भात होत नाही. आपल्याला दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. नेपियर ग्रासमध्ये 16% प्रोटीन आहे. पशुखाद्य स्वस्त केलं पाहिजे. दुधाचा धंदा वाढवला पाहिजे. आज आपल्या भागात मका लागतो. आपण मक्यापासून इथेनॉल तयार केलेला आहे. आणि आता मी 28 ऑगस्टला टोयॅटो कंपनीची गाडी आता लॉन्च करणार आहे, इनोवा. ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इथेनॉलवर चालणार आहे. आणि त्या गाडीमध्ये 40% वीज निर्माण होणार आहे आणि 60% केवळ इथेनॉल आहे. आणि आज पेट्रोलचा दर 120 रुपये आहे आणि इथेनॉलचा दर केवळ 60 रुपये आहे. आणि ॲव्हरेजची तुलना केली तर 15 रुपये लिटरचं पेट्रोल या भावाने होणार आहे. आपण आपल्या आपली ऑटो रिक्षा, मोटरसायकल, स्कूटर, बजाज, TVS, हिरो सगळ्या इथेनॉलवर कन्वर्ट केल्या. आपल्या शेतकरी आता अन्नदाता नाही आहे. अन्नाला काही किंमतच मिळत नाही. किती गहू तांदूळ लावा, भाव वाढत नाही. साखरेचे भाव वाढत नाही. तांदूळाचे भाव वाढत नाही. 1.5 लाख कोटी रुपयाचं तेल आपण आयात करतो, त्याचं शॉर्टेज आहे. शेतकऱ्याला बाजारात बरोबर किंमत पाहिजे ती मिळत नाही. म्हणून शेतकऱ्याला आता अन्नदाता नाही, ऊर्जादाता बनवण्याचा विषय मी वारंवार मांडतो. तो आता यशस्वी होत आलेला आहे. आपण 16 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल, डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो. माझ्यावर विश्वास ठेवा.
मी आजपर्यंत जे जे बोललो ते 101% सत्य झालेलं आहे. आणि म्हणून आता एक दिवस हे इम्पोर्ट बंद होईल आणि मी हे सगळे प्रयोग स्वतः करतो. तुमच्या सगळ्यांच्या गाडीमध्ये जेवढे पेट्रोलवाल्या स्कूटर चालवता बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात आणि विदर्भात, त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये 10% आम्ही तयार केलेलं इथेनॉल टाकलेलं आहे, सगळ्या विदर्भाच्या डेपोमध्ये आमचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पेट्रोल डिझेल नाही, शेतकरी बायो CNG LNG तयार करेल पराठ्या तुराट्यापासून, हायड्रोजन तयार करेल पाण्यातून. माझ्याकडे गाडी आहे, तिचं नाव आहे मिराई. जपानमध्ये मिराई म्हणजे भविष्य. माझ्याकडे दिल्लीला आल्यावर मी कालच अजीज प्रेमजी म्हणून विप्रो कंपनीचे मोठे आहेत, त्यांची कंपनी आहे मोठी, 2 लाख रुपये, ते माझ्याकडे आले आणि दिल्लीत होते. ते म्हणाले मला हायड्रोजन की गाडी बघायची आहे. मी लगेच गाडी काढली, त्यांना बसवलं आणि सोडून दिलं. ते म्हणाले मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे, धूर नाही, आवाज नाही, काही नाही. त्यामुळे आता शेतकरी अन्नदाता झाल्याने काही गरिबी दूर नाही होत, शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. आणि आता मी नवीन पॉलिसी आणली आहे की शेतकरी डांबर तयार करणार आहे. परळीपासून डांबर तयार करणं सुरू झालं हरियाणा, पंजाबमध्ये. शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता, ऊर्जादाता नाही, आता डांबरदाता, बिटुमिन दाता. आणि 30 लाख टन डांबर निर्यात होत होतं, आयात होत होतं, ते आता आयात होणार नाही. हिंदुस्थानमधला शेतकरी डांबर तयार करा. माझा स्वतःचा ट्रॅक्टर CNGवर चालतो, 1 लाख रुपयाची बचत आहे. त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती आहे की नवीन भविष्यातलं फ्युचरिस्टिक तंत्रज्ञान काय आहे, कृषी क्षेत्रातलं तंत्रज्ञान काय आहे, बीज आणि नर्सरी. प्रत्येक तालुक्यामध्ये एक इंटरनॅशनल स्टँडर्डची बीज, चांगलं बीज असलं पाहिजे, चांगली नर्सरी असली पाहिजे. आत्ता मी पपई खाल्ली चेनुबोकडे, मी खाल्ल्यावर सांगितलं ही तायवानची पपई आहे. लगेच ओळखलं, मला माहिती आहे. अनंतरावांनी एकदा मी आलो तर मला बोललो तेव्हा पपई खाऊ घातली. आज चांगलं बीज मिळालं पाहिजे. अमेरिकेमध्ये एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतो, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होतो, ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतो आणि माझ्या घरी गेल्या 3 वर्षापासून 5 ते 6 क्विंटल होतो. तुमच्याकडे आहे का कोणी 10 क्विंटल सोयाबीन होणारा आहे कोणी? हात वरती करा. पहिले अकोला जिल्ह्यात होत होता, आता नाही होत. आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे, नवीन बीज आणलं पाहिजे, उत्पादन क्षमता वाढवली पाहिजे, प्रक्रिया करणारे उद्योग आले पाहिजे आणि स्मार्ट विलेज देखील तयार केलं पाहिजे. प्रतापराव, मी आत्ता स्मार्ट विलेज तयार करायची सुरुवात केली आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी माझ्या प्रयोगाचाच टर्नओव्हर आता 2000 कोटी रुपये झाला. मी सरकारच्या भरोशावर काम नाही करत, स्वतः सगळे प्रयोग करत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या आमदार खासदारांनी विकासाचं राजकारण केलं पाहिजे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च, सीड, नर्सरीज डेव्हलप कशा करायच्या त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. सरकारी योजनांचा फायदा घेतला पाहिजे. आता जर महिला बचत गटांकरता ड्रोन मिळणार आहे. प्रत्येक गावात 4 ड्रोन असले पाहिजे, सगळं स्प्रेइंग ड्रोनवर झालं पाहिजे. प्रत्येक, आम्ही इथे 34,000 विहिरी या जलसंवर्धनाच्या कामामुळे बुलढाणा जिल्ह्यात त्या विहिरीमध्ये पाणी आलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्या आमदार खासदारांच्या, सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी जात, पंथ, धर्म, भाषा याच्या वरती उठून या जिल्ह्यातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी आणि सगळ्यात लांछनास्पद म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या या दूर करण्याकरता आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल. आता रस्ते झाले, पाणी आहे, वीज आहे, दळणवळणाची साधनं आहेत, नवीन उद्योग आले पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, तरुण माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याची दृष्टी, याची विजन ठेवून येणाऱ्या काळात हा जिल्हा प्रगती आणि समृद्धतेकडे जाईल, चांगला जिल्ह्याचा विकास होईल. निश्चित या जिल्ह्याच्या जवळ असणारं अजिंठ्यासारखं मोठं केंद्र आहे, लोणारसारखं पर्यटनाकरता प्रसिद्ध असणारा तलाव आहे, इकडे गजानन महाराजांच्या श्रद्धेकरता येणारे लाखो लोक येतात दर्शनाला. ते संस्थान आहे, आदर्श संस्थान आहे, किती सुंदर ठेवलेलं संस्थान आहे. या सगळ्याच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा
विकासाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जावा आणि त्यात रस्ते चांगले व्हावे, ही संधी आपल्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला मिळाली. याचं श्रेय काही मला नाही आहे, प्रतापरावनाही नाही आहे, रक्षाताईंनाही नाही आहे. याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल ही सगळी कामं होण्याकरता तर माझ्यासमोर बसलेल्या या जनतेला आहे. कारण तुम्ही जर आम्हाला प्रतापरावांना आणि रक्षाताईंना निवडून दिलं नसतं आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कसा झालो असतो. त्यामुळे तुमच्यामुळेच हे झालं. तुमचं हे प्रेम, तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद असेच आमच्या मागे राहू द्या सगळ्यांच्या, अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा अतिशय अडकलेला एक प्रकल्प आज पूर्णत्वाला गेलेला आहे आणि त्या सुंदर रस्त्याचं निरीक्षण करताना व्यक्तिगतरित्या मला मनापासून खूप आनंद झाला. कारण जेव्हा रस्ता अनेक वर्ष खराब होता तेव्हा लोकांची नाराजी आणि शिव्या देखील खूप खाव्या लागल्या होत्या. पण आज तुम्हाला हा रस्ता चांगला, तुम्हाला आनंद देणारा झाला, जागतिक दर्जाचा झालेला आहे. मी गमतीने म्हटलं ठेंग साहेबांना गाडी हेलिकॉप्टरमध्ये की या जिल्ह्यातल्या जनतेने स्वप्नात देखील कल्पना नसेल केली की एवढा चांगला रस्ता तयार होईल. एवढा चांगला रस्ता तयार झाला. त्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की, भारत माता की. नमस्कार.